आज महापौर आणि उपमहापौर हे विराजमान होणार आहेत आणि फक्त ही औपचारिकता बाकी आहे. आपल्या इकडे या ठिकाणी महापौरपदी विराजमान होणाऱ्या ऋतू तावडे आहेत. आपण त्यांच्याशी थेट बोलूया. ताई, फक्त औपचारिकता ही बाकी आहे, आपलं संपूर्ण या ठिकाणी निश्चितच झालेलं आहे. काय सांगा? खूप आनंद होतो आहे माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्तीसाठी. एक ग्रास रूटवरती सर्व आणि भारतीय जनता पक्षाची ही पद्धतच आहे की ह्या ठिकाणी घराणेशाही नाही चालत. या ठिकाणी कार्यकर्त्यांना बहुमान दिला जातो. माझ्यासारख्या सर्वसाधारण घरातील आणि सर्वसाधारण कार्यकर्ती जी सातत्याने जमिनी रूटवरती ग्रास रूटवरती काम करत होती आणि तिचा विचार भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केलेले आहे. त्यामुळे मी खूप त्यांची या ठिकाणी मुख्यमंत्री देखील स्वतः येणार आहेत आणि ते देखील या ठिकाणी आपल्याला विराजमान करणार आहेत आणि एकनाथ शिंदे देखील जे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील या ठिकाणी. कसं वाटतं हा तो क्षण कसा असणार? ह्या क्षणाची आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथराव शिंदेजी ह्यासाठीच आम्ही झटत होतो, काम करत होतो आणि प्रश्नच नाही, मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही काम करत होतो. हा एवढा गौरवशाली क्षण आज आमच्या आयुष्यात सगळ्यांच्याच आलेला आहे. तर ह्यासाठी साहेब येणारच या ठिकाणी. तरी टीका करत होते की मराठी बसणार नाही, गुजराती महापौर या ठिकाणी बसेल. त्यांना उत्तर दिलेलं आहे. नाही, एक पुन्हा सांगते, मुंबई ही बहुलभाषी आहे. मुंबईकर हा काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहतो. या ठिकाणी गुजराती मराठीचं राजकारण हे उभाटाने केलेलं आहे. आमच्यासाठी सगळे हिंदुत्व आहे. आपण आहात आणि यासाठी आता आपण पुढचं पाऊल कसं असतं? महिलांसाठी मी आज नाही गेले, महिलांसाठी मी खूप संवेदनशील आहे आणि ह्याच्याही पुढे माझा लढा हात. आपण पण परिधानी भगवा केलेला फेटा देखील आपण भगवा बांधणार आहेत आता काही क्षणामध्ये. काय वाटतं? जय श्रीराम. पूर्ण राष्ट्र आणि भारत भगवाच आहे आणि आम्ही सुद्धा जय श्रीराम. या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र भगवाच आहे आणि जय श्रीरामचा नारा या ठिकाणी ऋतू तावडे यांनी दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई.